नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत राज्यशास्त्र वर्ग 11 प्रकरण क्रमांक 1 राज्य भाग 5। विद्यार्थी मित्रांनो, याआधी भाग 1 मध्ये पाहिलं तर आपण प्रस्तावना, भाग 2 मध्ये पाहिलं तर राष्ट्र व त्याची वैशिष्ट्ये, भाग 3 मध्ये पाहिलं तर राष्ट्रवाद व त्याची वैशिष्ट्ये व प्रकार, भाग 4 मध्ये पाहिलं आपण राज्याची व्याख्या आणि आज भाग 5 पाहतो आपण राज्याचे घटक। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मागील व्हिडिओची लिंक दिली आहे, तुम्ही ती लिंक पाहून अभ्यास पूर्ण करून घेऊ शकता। चला तर मग भाग 5। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतो राज्याचे घटक। याआधी आपण राज्याची व्याख्या पाहिली होती। ॲरिस्टॉटलची व्याख्या पाहिली होती, बोर्डिंगची व्याख्या पाहिली होती, विल्सनची व्याख्या पाहिली होती, लास्की। या सगळ्या व्याख्येतून आपण राज्याची माहिती घेतली होती आणि आज आपण पाहतो राज्याचे घटक। म्हणजे कोणतेही राज्य निर्माण होण्यासाठी काही महत्त्वपूर्ण घटक असतात, ते घटक असल्याशिवाय राज्य तयार होऊ शकत नाही। मग राज्याचे महत्त्वपूर्ण घटक कोणते? तर त्याचा पहिला घटक आहे तो म्हणजे सार्वभौमत्व। आता सार्वभौमत्व म्हणजे काय या ठिकाणी आपण जेव्हा पाहतो तर कधीकधी सार्वभौमत्व हा शब्द स्वातंत्र्य शब्दाच्या साठी सुद्धा वापरला जातो। म्हणजे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य हे समानार्थी म्हणून बरेच वेळा वापरले जातात। पण सार्वभौमत्व हा शब्द कायद्याच्या चौकटीतला आहे। कशातल्या चौकटीतला आहे? कायद्याच्या चौकटीतला सार्वभौम शब्द आहे। तर स्वातंत्र्य हा शब्द कशाशी संबंधित आहे? राजकीय स्वरूपाच्या संबंधीचा हा शब्द आहे। दोन्ही शब्द बरेच वेळा एकाच अर्थाने वापरले जातात। सार्वभौमत्व म्हणजे सर्वश्रेष्ठ अधिकार, म्हणजे स्वातंत्र्य आहे, त्याला निर्णय घेण्याचा अधिकार असणे म्हणजे सार्वभौमत्व। तर अशा प्रकारे हे दोन्ही समान अर्थाने वापरले जात असतात, पण थोडा फरक त्यामध्ये आपण सांगू शकतो। राज्य हे कायदेशीरदृष्ट्या सार्वभौम असते। प्रत्येक राज्य हे कायदेशीरदृष्ट्या काय असते? सार्वभौम असते। कायदेशीरदृष्ट्या सार्वभौम असणे म्हणजे काय? त्या राज्याला त्या देशांमध्ये तिथं निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार असतो। सार्वभौम असते म्हणजे पूर्णपणे निर्णय घेण्याचा अधिकार असतो। आणि प्रत्येक राज्याला काय असते? एक संविधान असते। संविधान म्हणजेच राज्यघटना, कॉन्स्टिट्यूशन। प्रत्येक राज्याला संविधान हे असते। राज्याजवळ सार्वभौमता असते आणि राज्याला संविधानसुद्धा असते। आपण एक या ठिकाणी उदाहरण घेतलं आहे पुस्तकामध्ये की भारतामध्ये 1947ला राजकीय स्वातंत्र्य मिळालं। पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं लक्ष द्या। भारताला स्वातंत्र्य केव्हा भेटलं? 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं। त्यावेळेस भारतीय राज्यघटना तयार होती का? नाही, त्यावेळेस भारतीय राज्यघटना तयार नव्हती। मग त्यावेळेस काय होतं? तर राज्यघटना बनवण्याचं कार्य सुरू होतं। मग त्यानंतर 1947 नंतर मग राज्यघटना बनली। तुमच्या पुस्तकामध्ये एक उद्देशपत्रिका आहे जे आपण म्हणतो ना आम्ही भारताचे लोक, तर त्याच्यामध्ये खाली एक सगळ्यात खालून तिसरं वाक्य आहे की 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत्यर्पण करत आहोत। म्हणजे भारतीय राज्यघटना तेव्हा तयार केव्हा झाली? 26 नोव्हेंबर 1949ला। स्वातंत्र्य केव्हा भेटलं? 15 ऑगस्ट 1947ला। राज्यघटना केव्हा बनली? 26 नोव्हेंबर 1949ला। म्हणजे 49ला राज्यघटना बनल्याबरोबर ती लागू झाली का? नाही। मग ती लागू केव्हा केली? 26 जानेवारी 1950। केव्हा लागू केली विद्यार्थी मित्रांनो? 26 जानेवारी 1950। आपण त्याला म्हणतो प्रजासत्ताक दिन। त्या दिवशी भारतीय राज्यघटना काय केली? लागू झाली। भारतीय संविधान अंमलात आलं आणि त्यानंतर भारत काय बनलं? राज्य बनलं। म्हणजे पहा, स्वातंत्र्य भेटलं 47ला आपण सार्वभौम राज्य झालो का? नाही झालो। ज्यावेळेस आपली राज्यघटना लागू झाली ना 26 जानेवारी 1950ला, तेव्हा भारत सार्वभौम राज्य बनलं। म्हणजेच राज्याला सर्वश्रेष्ठ अधिकार आणि पॉवर्स तेव्हा प्राप्त झाले। केव्हा? 26 जानेवारी 1950ला। हे राज्याचा महत्त्वपूर्ण घटक आहे। कोणता? सार्वभौमत्व। अशा प्रकारे आपण पाहिला पहिला घटक, राज्याचा पहिला घटक सार्वभौमत्व। आता दुसरा घटक पाहू आपण। दुसरा घटक आहे शासन संस्था। कोणता घटक आहे? शासन संस्था। आता हा जो दुसरा घटक आहे, प्रत्येक सार्वभौम राज्याला स्वतःची शासन संस्था असते। प्रत्येक राज्याजवळ काय असते? स्वतःची स्वतंत्र शासन व्यवस्था असते। आता शासन व्यवस्थेमध्ये काय असते की शासन व्यवस्था ही सार्वभौम असली पाहिजे, स्वतंत्र असणं गरजेचं आहे की म्हणजे शासन व्यवस्थेला संपूर्ण पॉवर असले पाहिजे, सगळे अधिकार असले पाहिजे, ते स्वतंत्र असली पाहिजे। तर त्याला आपण सार्वभौम शासन असं आपण म्हणू शकतो। म्हणजे शासन संस्था हे असणं आवश्यक आहे आणि त्याला अधिकार पण असले पाहिजे, ते स्वतंत्र असली पाहिजे। आपण आजच्या काळात जर उदाहरण घेतलं तर आजच्या काळामध्ये नरेंद्र मोदी हे शासनामध्ये आहे, त्यांना सर्वश्रेष्ठ अधिकार आहे, सर्वश्रेष्ठ पॉवर्स आहे, ते भारतामध्ये कोणते निर्णय घेऊ शकतात। म्हणजे सार्वभौम पॉवर, सार्वभौम सत्ता ही राज्यानं शासन संस्थेकडे काय केली आहे? समर्पित केली आहे। तर अशा प्रकारे शासन संस्था असणं आवश्यक आहे, त्याशिवाय राज्य निर्माण होऊ शकत नाही। दुसरं उदाहरण या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे ब्रिटिश राजवटीत भारतात शासन व्यवस्था होती, परंतु ती स्वतंत्र किंवा सार्वभौम नव्हती। आता मुद्दा पहा,
ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये होते त्यावेळेस इंग्रज भारतामध्ये असताना शासन व्यवस्था नव्हती का? होती शासन व्यवस्था, पण ती शासन व्यवस्था कोणाची होती? इंग्रजाची होती, म्हणजे ब्रिटिशांची ती शासन व्यवस्था होती. ब्रिटिशांचं सरकार होतं, सरकार म्हणजे शासन. ती कोणाची शासन व्यवस्था होती? ब्रिटिशांची होती. भारताची स्वतंत्र व्यवस्था होती का? भारत सार्वभौम होता का? त्यावेळेस पूर्ण स्वतः निर्णय भारत घेऊ शकत होता का? नाही घेऊ शकत होता. म्हणून जुन्या काळामध्ये ब्रिटिशांची शासन व्यवस्था होती, भारताजवळ सार्वभौम सत्ता नव्हती, भारतात स्वतंत्र शासन व्यवस्था नव्हती. स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर भारत हे राज्य बनलं. जेव्हा भारताला स्वातंत्र्य भेटलं ना त्याच्यानंतर भारत राज्य बनलं. आपण मागच्या स्लाईडमध्ये पाहिलं 26 जानेवारी 1950ला भारत राज्य बनलं. तर त्यामध्ये त्या राज्यघटनेनं भारतामध्ये नवीन शासन व्यवस्था, स्वतंत्र शासन व्यवस्था काय केली आहे? निर्माण केली आहे. तर ही झाला दुसरा घटक. राज्याची शासन संस्था हे राज्याचा महत्त्वपूर्ण घटक आहे. राज्याच्या संस्था या सार्वजनिक स्वरूपाच्या असतात. ह्या सगळ्या संस्था कशा असतात माहिती आहे का? सार्वजनिक स्वरूपाच्या असतात राज्याच्या संस्था. आणि सार्वजनिक संस्थांमध्ये कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्यायमंडळ अशा प्रकारचे मंडळ असतात. आता पहा, यामध्ये आपण पुढे कंटिन्यू करू की शासनाच्या काही संस्था असतात. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ. आपण कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्यायमंडळ आणि नोकरशाही हे शासन व्यवस्थेचे काय घटक आहे? शासन व्यवस्थेचे घटक कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्यायमंडळ, नोकरशाही. आता या घटकाचा समावेश शासन व्यवस्थेमध्ये होतो. हे करतात काय मग? हे तिन्ही मंडळ किंवा हे सगळेजण करतात काय? तर धोरण निर्माण करतात, म्हणजे प्लॅनिंग बनवतात देशाचं, कायदे बनवतात, निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना असतो आणि अंमलबजावणीसुद्धा ते लोक करत असतात. अशा प्रकारे निर्णय घेणे, अंमलबजावणी करणे, कायदे बनवणे हे सर्व काम कोण करत असते? तर शासन व्यवस्था. आणि त्यांची काय असते? जबाबदारी असते. त्या सार्वजनिक संस्थांची ती काय असते? जबाबदारी असते, म्हणजे कायदे बनवणं, निर्माण करणं आणि लागू करणं हे सर्व काम शासन व्यवस्था करतात. शासन व्यवस्था म्हणजे काय? कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्यायमंडळ, नोकरशाही हे सगळेजण मिळून ह्या सगळ्या गोष्टी पार पाडतात. आपण सार्वजनिक संस्था आणि खाजगी संस्था यामध्ये फरक करू शकतो. सार्वजनिक संस्था आणि खाजगी संस्था यामध्ये फरक सांगता येईल. खाजगी संस्था कशा असतात की खाजगी संस्था ह्या नागरी समाजाचा एक भाग असतात. खाजगी संस्था नागरी समाजाचा भाग असतात. उदाहरणार्थ खाजगी व्यवसाय असते एखाद्याचा खाजगी कारखाना आहे, हा व्यवसाय आहे, किंवा मंडळ आहे एखादं, ते काय झालं? खाजगी म्हणजे व्यक्तिगत मालकीचं. आणि त्यामध्ये त्यात सार्वजनिक संस्थाचा सुद्धा राज्याच्या नावे कार्य करण्याचा अधिमान्यता असते. आता तिथं जे निर्णय घेतले जातात, तिथं जे कामं केले जातात, ते कामं कोणा नियमानं होत असतात? राज्याचे नियमानं होत असतात. ते सार्वजनिक संस्थाच्या माध्यमातून होत असतात. म्हणजे कोणताही व्यक्ती किंवा कोणताही जर एखादा जसं आपण एखाद्या ठिकाणी एखादा खाजगी व्यवसाय आहे, त्या व्यवसायामध्ये लोक कामं करतात, पण शासनाचा नियम काय की लहान मुलाला कामाला लावायचं नाही, म्हणजे बालकामगार कामावर नसले पाहिजे. खाजगी व्यवसाय तुमचा व्यक्तिगत मालकीचा जरी असेल तर तिथं तुम्ही बालकामगार लावू शकत नाही. म्हणजे तिथं जे नियम लावले जातात ते नियम सार्वजनिक संस्थांचे नियम आहे ना, ते लावावे लागतात खाजगी व्यवसाय असला तरी. म्हणजेच अशा प्रकारे खाजगी व्यवसाय आणि सार्वजनिक संस्था अशा आपण अलग अलग दोन भाग सांगू शकतो. तर यामध्ये आपण काय पाहिलं की राज्याचा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे महत्त्वपूर्ण घटक म्हणजे शासन संस्था, आणि या माध्यमातून शासन संस्था हे महत्त्वपूर्ण घटक आहे असं आपण म्हणू शकतो. पुस्तकामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक चौकट दिली आहे. त्यातच सांगितलं आहे की सर्व नागरिक हे राज्याचे सभासद असतात. सर्व नागरिक राज्याचे सभासद असतात. आपण सर्व भारताचे लोक राज्याचे सभासद आहोत. राज्याचे निर्णय जनहिताच्या दृष्टीने होत असतात. राज्य जे निर्णय घेते ना ते सगळे निर्णय कोण घेते? राज्य घेत असते. आणि कशासाठी घेत असते? जनहितासाठी, पब्लिकच्या कल्याणासाठी निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला असतो? राज्याला असतो. निर्णय घेण्याच्या अधिकारालाच अधिमान्यता म्हणतात. अधिमान्यता कशाला म्हणतात? राज्याचा निर्णय घेण्याचा अधिकार म्हणजे अधिमान्यता. राज्याचा निर्णय घेण्याचा अधिकार म्हणजे अधिमान्यता. आणि राज्य जनहितासाठी निर्णय घेत असते, त्यालाच म्हणतात राज्याची अधिमान्यता. आता आजच्या काळामध्ये सरकारनं लॉकडाऊन लावलं. कोणासाठी लावलं? जनहितासाठी, लोकांचं आरोग्य जपलं पाहिजे यासाठी. म्हणजे हे काय झालं? राज्याने घेतलेला निर्णय, आणि हे अधिमान्यता आहे, त्याला तुम्ही क्रॉस करू शकत नाही. म्हणजेच राज्याने घेतलेला निर्णय हा जनकल्याणासाठी असतो, आणि ते निर्णय घेण्याचा अधिकार म्हणजेच अधिमान्यता. अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा याचा अर्थ पाहिला. त्यानंतर पुढचा आपण घटक पाहू, तो घटक म्हणजे भूप्रदेश, राज्याचा घटक. राज्याचा घटक पाहलो आपण भूप्रदेश. आता प्रत्येक राज्याचे एक भूप्रदेश असतो, प्रत्येक राज्याला भूप्रदेश असतो, आणि त्याला भौगोलिक सीमासुद्धा असतात. प्रत्येक प्रदेश त्याला सीमा असतात आणि भूप्रदेश त्याचा असतोच. आणि
त्या ठिकाणी निश्चित भूप्रदेश ठरला असतो. निश्चित भूप्रदेश म्हणजे विशिष्ट भूप्रदेश ठरलेला असतो आणि तो ठरणं अत्यंत आवश्यक असतो. जसं आपण या ठिकाणी नकाशामध्ये पाहत आहोत. या नकाशामध्ये पहा तुम्ही, हे जे बॉर्डर दिसते पूर्ण, हे तुम्हाला बॉर्डर, हे काय आहे, हे पूर्ण भारताचा नकाशा आहे. आणि या भूप्रदेशावर राज्य शासन करत असते. काय करते? शासन करते. शासन करण्याचा त्याला काय असतो? अधिकार असतो. विशिष्ट भूप्रदेशावर शासन करण्याचा अधिकार म्हणजे शासन करण्याचा अधिकार हा राज्याला असतो. आता त्या ठिकाणी त्याचं कार्य असते, कार्यक्षेत्र असते, म्हणजे अधिकार क्षेत्र असते. म्हणजेच काय सांगता येईल की शासनाचे निर्णय हे त्या भूप्रदेशावर काय असतात? लागू असतात. म्हणजे सरकार जे निर्णय घेईल ते सगळे निर्णय या जमिनीवर, हे जे नकाशा तुम्हाला दिसते ना, जमीन, हा जो नकाशा दिसतो ना तुम्हाला, हा नकाशा, या नकाशात जी जमीन दिसते या जमिनीवर ते लागू असतात. म्हणजे हा त्याचा अधिकार क्षेत्र, या अधिकार क्षेत्रामध्ये ते लागू होत असतात. म्हणजे सरकारनं घेतलेले निर्णय या भूप्रदेशाला लागू आहे. म्हणजे भारताच्या बाहेर, भारताच्या जमिनीच्या बाहेर, भारताच्या भूप्रदेशाच्या बाहेर ते नियम लागू होत नाही. ते सगळे सरकारचे नियम या जमिनीमध्ये किंवा या भूप्रदेशाच्या आतमध्ये लागू होत असतात. याला म्हणतात सरकारचं अधिकार क्षेत्र. आणि या अधिकार क्षेत्राच्या बाबत राज्य निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार असतो. राज्य सगळ्या प्रकारचे निर्णय या अधिकारात घेऊ शकते. तर हे झाला भूप्रदेश. या ठिकाणी आपण भूप्रदेश पाहिला. विद्यार्थी मित्रांनो, हे राज्याचा महत्त्वपूर्ण घटक आहे. भूप्रदेश असल्याशिवाय, जमीन असल्याशिवाय, भूप्रदेश असल्याशिवाय राज्य तयार होऊ शकत नाही. हे झाला तिसरा घटक राज्याचा. आता भूप्रदेश किती प्रकारचा असतो ते आपण पाहू. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, भूप्रदेश म्हणजे काय? भूप्रदेशाचे 3 घटक असतात. किती घटक असतात? 3 घटक असतात. आता पहिलं पाहू, राष्ट्रीय सीमा अंतर्गत असलेली प्रत्यक्ष भूमी, म्हणजे जमिनीची जी भूमी, हे जी बॉर्डर असते तुम्हाला पूर्ण, हे बॉर्डर भारताची, हे पूर्ण बॉर्डर काय, हे भारताची जमीन आहे. आता हे झाली भूमीची सीमा किंवा जमिनीची सीमा. हा झाला पहिला प्रकार भूप्रदेशाचा. म्हणजे दुसरा प्रकार आपण सांगता येईल की किनारपट्टी लगतचा सागरी प्रदेश. किनारपट्टी लगतचा, किनारपट्टी म्हणजे या ठिकाणी किनारपट्टी, या साईडला पूर्ण समुद्र आहे विद्यार्थी मित्रांनो. या साईडला काय आहे? पूर्ण समुद्र आहे. हा झाला किनारपट्टीचा प्रदेश. आता या किनारपट्टीपासून, इथून यापासून कितीपर्यंत म्हणलं सांगितलं आहे? 12 नॉटिकल मैल. 12 नॉटिकल मैल म्हणजेच 22.2 किलोमीटर. म्हणजे या जमिनीपासून 22.2 किलोमीटरपर्यंत हा भूप्रदेश कोणाचा असतो? भारताचा असतो. किंवा याला सांगतो 13.8 मैल. 13.8 मैल किंवा या जमिनीपासून 22.2 किलोमीटर पर्यंतचा भूप्रदेश कोणाचा असतो? भारताचा. ही झाली सागरी सीमा. ही आपण हे जे पाहिली, हे झाली जमिनीची सीमा. हे पाहतो आपण सागरी सीमा. आणि तिसरी सीमा आहे ती त्यामध्ये आपण सांगू शकतो तिसरा भूप्रदेश, तो म्हणजे आपल्या भूप्रदेशावरील आकाशाचा भाग. आकाशाचा भाग म्हणजे याच्या वरचा भाग, या भूप्रदेशाच्या वर जे भाग असते आकाशाचा भाग, या आकाशाच्या भागाला म्हणतात आकाशी सीमा किंवा आकाशाचा, आपलं काय म्हणतो, आकाशाची सीमा. आकाशाची सीमा किंवा आकाशाची सीमा ही किती उंचीपर्यंत राहील भारताची? तर त्यासाठी अशा प्रकारचा उल्लेख कोणत्या आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये दिलेला नाही आहे. म्हणजेच काय की आकाशीसुद्धा सीमा असते. भूप्रदेशाची सीमा, जमिनीची सीमा, सागरी सीमा, सागरी भूप्रदेश, जमिनीची सीमा आणि आकाशाचा प्रदेश. तर अशा 3 प्रकारचा भूप्रदेश आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल की भारताच्या भूमीच्या वरून, आकाशातून इतर देशाचं विमान हे जाऊ शकत नाही. भारताच्या परवानगीशिवाय कोणतंच विमान जाऊ शकत नाही. कारण ते भारताच्या सीमेच्या वरून चाललं असते, म्हणून त्याला जाता येते. परवानगी असल्यास जाता येते. बगैर परवानगीनं कोणतंच विमान भारताहून उड्डाण घेऊ शकत नाही इतर देशाचं. तर अशा प्रकारे हे झाले भूप्रदेश. तर या ठिकाणी भूप्रदेशाची माहिती पाहिली. हा राज्याचा महत्त्वपूर्ण घटक आहे भूप्रदेश. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे लोकसंख्या. राज्याचा महत्त्वपूर्ण घटक हा झाला चौथा घटक. चौथा घटक काय म्हणतो? लोकसंख्या, पब्लिक शिवाय राज्य तयार होऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचा घटक आपण सांगू शकतो. लोकच नसेल तर राज्य कसं तयार होईल? म्हणून लोकसंख्या असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता लोकांमध्ये विविधता असते. आता विविधतासुद्धा त्या लोकांमध्ये असू शकते. आता विविधता कोणती असते पहा. भाषिक विविधता, धार्मिक विविधता, सांस्कृतिक विविधता, वांशिक विविधता इत्यादी स्वरूपाची विविधता त्या लोकांमध्ये असू शकते. म्हणजे एका राज्यामध्ये अलग अलग विविधता, अलग भाषेचे लोक, अलग धर्माचे लोक, अलग अलग संस्कृतीचे लोक, अलग अलग वंशाचे लोक एकत्र राहू शकतात. एखाद्या राज्यात अनेक राष्ट्राचा समावेशसुद्धा होऊ शकतो. हे वाक्य समजून घ्या. आता एखाद्या राज्यामध्ये अनेक राष्ट्राचा समावेश होऊ शकतो. आपण आधी काय पाहिलं? राष्ट्र म्हणजे काय? राष्ट्र म्हणजे आम्ही एक आहोत अशी भावना, त्याला म्हणतात राष्ट्र. आता इथं काय वाक्य पाहता? एखाद्या राज्यामध्ये
अनेक राष्ट्राचा समावेश होऊ शकतो. आता उदाहरण पहा, इथे उदाहरण काय दिलं की सोव्हिएट रशिया नावाचं एक राज्य आहे. या ठिकाणी अनेक राष्ट्राचे लोक राहतात. पहा, अनेक राष्ट्राचे लोक समावेश होतो. उदाहरण पहा, इथे सांगितलं की सोव्हिएट रशियामध्ये अनेक राष्ट्राचे लोक असे राहतात. अनेक राष्ट्राचे म्हणजे अनेक राष्ट्राबद्दल एकात्मता असणारे, भावना असणारे लोक. त्यामध्ये आपण सांगू शकतो रशियन लोक, त्यानंतर लुथियाईन लोक, त्यानंतर लुथियाईन राष्ट्र, त्यानंतर लाटवियन राष्ट्र, इस्टोनियन राष्ट्र, युक्रेन राष्ट्र, अशा प्रकारचे अनेक राष्ट्र एका राज्यात राहू शकतात. हे झालं त्याचं उदाहरण. त्या दुसरं उदाहरण तर सांगते आपला युनायटेड किंगडमचं. कोणतं उदाहरण सांगते? युनायटेड किंगडम. आता युनायटेड किंगडम हे राज्य आहे आणि या राज्यामध्ये अनेक राष्ट्राचे लोक राहतात. उदाहरण सांगते आपला इंग्लंड, त्यानंतर स्कॉटलंड, त्यानंतर वेल्स आणि उत्तर आयर्लंड, अशा प्रकारचे राष्ट्राचे लोक एका राज्यात राहतात. राष्ट्र म्हणजे काय की राष्ट्र म्हणजे एकात्मतेत असलेली भावना. अशा भावनाचे लोक एका राज्यामध्ये राहू शकतात. तर अशा प्रकारे लोकसंख्या असणं आवश्यक आहे. लोकसंख्येशिवाय कोणतंच राज्य हे राज्य होऊ शकत नाही. अशा प्रकारे आपण विद्यार्थी मित्रांनो 4 घटक पाहिले राज्याचे. आणि त्यानंतर पुढचा मुद्दा, एक पुस्तकामध्ये एक चौकट दिली आहे. ती चौकट म्हणजे पॅलेस्टाईन. माहीत आहे का तुम्हाला पॅलेस्टाईन? पॅलेस्टाईनच्या जनतेने अधिकृत प्रतिनिधीमधून पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेला मान्यता दिली. आता त्या मुक्ती संघटनेला काय म्हणतात? PLO, पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन. अशा प्रकारच्या संघटनेला कोण मान्यता दिली? जनतेने मान्यता दिली. जनतेने अधिकृत मान्यता दिली. आणि त्यांनी मग गाझा आणि वेस्ट बँक हा प्रदेश पॅलेस्टाईनचा प्रदेश म्हणून काय केला? जाहीर केला. कारण पॅलेस्टाईनच्या लोकांना, पॅलेस्टाईनमध्ये जे लोक राहतात या लोकांना, इथं ज्यू लोक राहतात, या लोकांना स्वतःचा भूप्रदेश नव्हता. मग त्यांनी पॅलेस्टाईनचा भूप्रदेश घेतला आणि तो भूप्रदेश म्हणून घोषित केला. हा भूप्रदेश पॅलेस्टाईनचा राहील असा घोषित केला. परंतु या पॅलेस्टाईनला सार्वभौम सरकार नाही आहे. सार्वभौम सरकार नाही आहे, अजून ती सार्वभौम सरकार नाही आहे. परंतु संयुक्त राष्ट्रानं 2012 पासून पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्राने सभासद नसलेला निरीक्षक असा दर्जा संयुक्त राष्ट्रामध्ये त्याला दिलेला आहे. आता संयुक्त राष्ट्राच्या 100हून अधिक देशांनी, संयुक्त राष्ट्रामध्ये जेवढे देश राहतात त्यापेक्षा 100पेक्षा जास्त देशांनी पॅलेस्टाईनला राज्याचा दर्जा दिलेला आहे. पॅलेस्टाईनला राज्याचा दर्जा दिला आहे. तर पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोक राहतात विद्यार्थी मित्रांनो. तर याचा इतिहास असा आहे की हिटलरनं ज्यू लोकांची हत्या सुरू केली होती. म्हणून ज्यू लोक आपला जीव वाचवण्यासाठी अलग अलग भागामध्ये, युरोप खंडातल्या अलग अलग देशामध्ये पसरले. आणि पसरल्यानंतर त्या लोकांमध्ये भावना होती, कोणती? राष्ट्रभावना होती की आम्ही सगळेजण एक आहोत. मग ते लोक त्या राष्ट्रभावनेनं बरेच दिवस अलग अलग राष्ट्रामध्ये राहिले आणि मग त्यांना पॅलेस्टाईन नावाचा भूप्रदेश मिळाला आणि मग त्यांना तिथं राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी ही माहिती पाहिली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण राज्याचे घटक पाहिले. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करा. तर पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.